तर बघा मित्रांनो, आपण जी शासन प्रणाली स्वीकारलेली आहे ती संसदीय शासन प्रणाली आहे. संसदीय शासन प्रणाली. संसदीय शासन प्रणाली ही कोणत्या देशाकडून घेतली आपण? तर ब्रिटन. ब्रिटन या देशाकडून आपण संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. आता संसदीय शासन प्रणालीमध्ये काय असतं की बहुतेक जे निर्णय असते ते मंत्रिमंडळ घेत असतं. बहुतेक निर्णय कोण घेतं? आणि मंत्रिमंडळ घेतं, आणि जनता ही लोकप्रतिनिधी निवडून देते. आपला लोकप्रतिनिधी असतो, लोकप्रतिनिधी कोण निवडून देते? जनता. आणि त्याला पायउतार करण्याचा अधिकार सुद्धा जनतेला असतो. बहुतेक जे निर्णय कोण घेते? आपले मंत्रिमंडळ घेत असतं. भारत आणि ब्रिटन मध्ये संसदीय लोकशाही आपल्याला बघायला मिळते. भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये संसदीय शासन प्रणाली बघायला मिळते. दुसरी जी शासन प्रणाली आहे ती आहे अध्यक्षीय शासन प्रणाली. दुसरी जी शासन प्रणाली ती कोणती? अध्यक्षीय शासन प्रणाली, जी की आपल्याला अमेरिका या देशामध्ये बघायला मिळते. अमेरिका देशामध्ये बघायला मिळते. यामध्ये काय असतं की थेट जनतेतून प्रमुख निवडला जातो. जो प्रमुख असतो तो थेट जनतेतून निवडला जातो. आपल्या इथे जो प्रमुख असतो म्हणजे राष्ट्रपती. देशाचा प्रमुख कोण आहे आपल्याकडे? राष्ट्रपती. आणि त्यांच्याकडे कोण असतो? राष्ट्राध्यक्ष. हा राष्ट्राध्यक्ष कोण निवडतो? डायरेक्ट जनता निवडून देते. तर आपल्याकडे हा राष्ट्रपती कोण निवडून देतो? म्हणजे राष्ट्रपतीला कोण निवडून देतं? तर जनता. जनता जे लोकप्रतिनिधी निवडून देते. म्हणजे जे लोकप्रतिनिधी असतात हे लोकप्रतिनिधींना जे आपण निवडून दिलेलं असतं ते काय करतात? राष्ट्रपती निवडतात. म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली आपल्या भारतामध्ये आणि ब्रिटनमध्ये कसं आहे की जनता ही लोकप्रतिनिधी निवडून देते आणि लोकप्रतिनिधी मग राष्ट्रपती निवडून देतात. पण अध्यक्ष शासन प्रणालीत कसं असतं की जनतेकडून हा राष्ट्राध्यक्ष म्हणजे प्रमुख निवडून दिला जातो. आणि बहुतेक निर्णय हा कोण घेतो? की राष्ट्राध्यक्ष घेतो. आपल्याकडे जसं बहुतेक निर्णय मंत्रिमंडळ घेतं तसं त्यांच्याकडे जे बहुतेक निर्णय असतात ते कोण घेतं? राष्ट्राध्यक्ष घेतात. हा छोटासा फरक आपण संसदीय आणि अध्यक्षीय लोकशाहीला बघ. संविधान सभेची स्थापना. तर काय झालं मित्रांनो, 1922 मध्ये सर्वात प्रथम संविधान सभा असा उल्लेख न करता सर्वात प्रथम जी मागणी केली होती ती महात्मा गांधीजींनी केली होती. सर्वात प्रथम मागणी कोणी केली होती 1922 मध्ये? महात्मा गांधी. परंतु महात्मा गांधीजींनी संविधान सभा असा शब्दाचा उल्लेख केला नाही. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट, मग घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी अशी सर्वात प्रथम जी कल्पना केलेली असेल तर ती मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली होती 1934 मध्ये. 1934 मध्ये कोणी? मानवेंद्रनाथ रॉय यांनी काय केलं होतं की घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी. घटना समिती असावी त्यांनी शिफारस केलेली होती. मग 1940 मध्ये काय झालं की लॉर्ड लिनलिथगो यांनी घटना समितीची मागणी तत्वतः मान्य केली. भारत जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी होईल अशी घोषणा जेव्हा लिनलिथगो यांनी केली होती, जे की तेव्हाचे व्हाईसरॉय होते आपले 1940 ला. आता 1940 चा काय विषय होता तो आपण बघूया. 1939 ला दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि भारत हा इंग्लंडच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी होईल अशी घोषणा व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी केलेली होती. तर मग आता त्याचा इम्पॅक्ट काय झाला की जे आपले गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड लिनलिथगो यांनी घटना समितीची मागणी तत्वतः मान्य केली. म्हणजे घटना समितीची घटना समितीची मागणी यांनी तत्वतः मान्य केली. कोणी? लॉर्ड लिनलिथगो. लॉर्ड लिनलिथगोने काय केलं ती
मागणी जी होती घटना समितीची ती मागणी तत्वता मान्य केली. त्यानंतर 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात येतो. क्रिप्स मिशन, त्या क्रिप्स मिशनचे जे अध्यक्ष असतात ते स्टॅफर्ड क्रिप्स असतात. हे स्टॅफर्ड क्रिप्स काय करतात, जी घटना समितीची जी मागणी होती इथे तत्वता मान्यता दिली होती, यांनी काय केलं, जी भारताची घटना आहे ती भारतीयांनी पूर्णतः तयार करावी अशी त्यांनी शिफारस केली. म्हणजे दोन शब्द लक्षात ठेवा फक्त, की 1940 ला घटना समितीची मागणी तत्वता मान्य करण्यात आली आणि 1942 मध्ये क्रिप्स यांच्या सांगण्यानुसार भारतीयांनी भारताची राज्यघटना पूर्णतः तयार करावी याला मान्यता दिली. त्यानंतर मग 1946 मध्ये पाचवा मुद्दा 1946 मध्ये जेव्हा कॅबिनेट मिशन भारतात येतं, कॅबिनेट मिशन जेव्हा भारतात येतं तेव्हा त्या कॅबिनेट मिशनलाच आपण त्रिमंत्री योजना असं सुद्धा म्हणतो. त्रिमंत्री योजना ह्या कमिशन मध्ये 3 सदस्य असतात. अध्यक्ष जे असतात मित्रांनो, आपण जे PYQ लेक्चर घेत होतो त्या PYQ लेक्चर मध्ये माझ्याकडून जरा चुकीचं सांगितलेलं होतं की 1946 मध्ये जे कॅबिनेट मिशन आलं म्हणजे त्रिमंत्री योजना आली, त्याचे अध्यक्ष जे होते ते पॅथिक लॉरेन्स होते. पॅथिक लॉरेन्स. आणि त्याच्यामध्ये जे सदस्य होते ते AV अलेक्झांडर आणि दुसरे होते स्टॅफर्ड क्रिप्स. अशा 3 सदस्यांचं जे मंडळ होतं ते भारतात येतं आणि या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार घटना समितीत 389 सदस्य असण्याची शिफारस केली जाते. घटना समितीत किती सदस्य असतील, 389. मग माहिती आहे आपल्याला की 389 ची जी सदस्य संख्या असते ती फाळणीनंतर कमी होत जाते. नंतर मग भारत पाकिस्तान फाळणी होते आणि नंतर ती सदस्य संख्या 299 पर्यंत 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असतो. 10 लाख लोकसंख्येमागे किती सदस्य, एक सदस्य असतो. अशा पद्धतीने त्या लोकसंख्येचं विभाजन करण्यात येतं. मग आता बघा, त्यावेळेस मतदानाचा अधिकार फक्त 10% लोकांनाच होता. किती टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता, फक्त 10% लोकांना मतदानाचा हक्क होता. की शिक्षण, कर, मालमत्ता याच निकषांवरती मतदानाचा हक्क दिला जात होता. कोणकोणतं, शिक्षण, कर आणि मालमत्ता ह्या 3 घटकांच्या आधारावरती मतदानाचा अधिकार दिला जात होता. मग आता जुलै 1 ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका होतात आणि त्या ज्या निवडणुका असतात त्या किती सदस्यांसाठी होतात, 296 सदस्यांसाठी निवडणुका होतात. मग आता बघा, निवडणुका होतात ऑगस्ट 1946 मध्ये ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका ह्या एकूण 296 जागांसाठी निवडणुका होतात. त्याच्यापैकी 296 पैकी जे आपले राष्ट्रीय काँग्रेस असते, ह्या राष्ट्रीय काँग्रेसला 208 जागा मिळतात. राष्ट्रीय काँग्रेसला किती जागा मिळतात, 208. मुस्लिम लीगला 73 जागा मिळतात. मुस्लिम लीगला 73 जागा मिळतात आणि जे आपले अपक्ष असतात त्या अपक्षांना 15 जागा मिळतात. बघा, 296 सदस्यांची निवडणूक, 296 सदस्यांसाठी निवडणुका होतात. राष्ट्रीय काँग्रेसला 208 जागा मिळून बहुमत प्राप्त होतं. मुस्लिम लीगला 73 जागा मिळतात आणि अपक्ष 15. असे एकूण 296 सदस्यांसाठी जागा म्हणजे ते निवडणूक होते. मग त्यानंतर काय होतं, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताची घटना ही म्हणजे समितीच्या सदस्यांची संख्या ही कमी करण्यात आली. मग आता पुनर्रचनेमुळे घटना समिती सदस्य संख्या ही 299 वरती पोहोचते. 296 सदस्य हे प्रांतांचे
मग आता काय होतं की जी घटना समिती आता जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी होते 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र होतो आणि 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळतं. मग त्यानंतर जी घटना समितीची सदस्य संख्या असते ती 389 वरून 299 इतकी कमी होते. मग आता 299 मध्ये 229 हे ब्रिटिश प्रांताचे असतात तर 70 संस्थानिकांचे ते प्रतिनिधी असतात. मग आता बघा, पहिली बैठक, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला होते. संविधान सभेची पहिली बैठक कधी होते? 9 डिसेंबर 1946 ला होते. त्या पहिल्या बैठकीचे जे तात्पुरते अध्यक्ष असतात त्यांचं नाव असतं सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा. आपण आता बघा, सच्चिदानंद सिन्हा हे सर्वात ज्येष्ठतम अध्यक्ष असतात, म्हणजे थोडक्यात ज्येष्ठ नागरिक असतात किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतात. आणि हे ज्येष्ठ असल्यामुळे यांना तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात येते. आपण फ्रान्स या देशाचं अनुकरण केलेलं होतं. म्हणजे फ्रान्समध्ये जसं ज्येष्ठतम नागरिक अध्यक्ष बनतो तसं सच्चिदानंद सिन्हा यांना आपण अध्यक्ष बनवलं होतं. आणि जे उपाध्यक्ष होते तात्पुरते, ते पण जे उपाध्यक्ष होते त्यांचं नाव होतं फ्रँक अँथोनी. त्यानंतर दुसरी बैठक जी पार पडते ती 11 डिसेंबरला पार पडते. 11 डिसेंबर 1946 ला. तर ह्या दुसऱ्या बैठकीमध्ये जे कायमस्वरूपी अध्यक्ष असतात, कायमस्वरूपी अध्यक्ष, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष, त्यांचं नाव असतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नियुक्ती होते. त्यानंतर जे कायमस्वरूपी उपाध्यक्ष असतात ते उपाध्यक्ष म्हणून H.C. मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात येते. आता बघा, संविधान सभेला कायम 2 उपाध्यक्ष राहिलेले आहेत. तर पहिले जे उपाध्यक्ष होते ते H.C. मुखर्जी होते आणि दुसरे उपाध्यक्ष जे होते त्यांचं नाव होतं V.T. कृष्णम्माचारी. V.T. कृष्णम्माचारी हे उपाध्यक्ष होते. बघा, एकूण जी सदस्य संख्या होती ती किती होती? 299. आधी फाळणीच्या आधी किती होती? 389. आपल्याला माहिती आहे आधी जी सदस्य संख्या होती ती 389 होती, परंतु भारताची आणि पाकिस्तानची म्हणजे फाळणीनंतर ती सदस्य संख्या 299 पर्यंत काय झाली? कमी झाली. 299 पर्यंत कमी झाली. सर्वात जास्त जे सदस्य निवडून आलेले होते ते संयुक्त प्रांत म्हणजे उत्तर प्रदेश मधून निवडून आलेले होते. त्यानंतर संविधान सभेमध्ये एकूण महिला ज्या होत्या, महिला सदस्य, ते किती होत्या? एकूण महिला सदस्य होत्या त्या 15. आता बघा, पेपरला आपल्याला 15 महिला सदस्यांची म्हणजे नावे विचारली जातात. प्रश्न कसा विचारला जातो की खालीलपैकी कोणती महिला ही संविधान सभेची सदस्य नव्हती? मध्ये झाली ते एक विचारलं जातं. शेवटची बैठक, संविधान सभेची एकूण जी अधिवेशन झाली होती, एकूण अधिवेशन झाली 11. ह्या 11 पैकी पहिलं अधिवेशन कधी झालं? 9 डिसेंबर 1946 ला. शेवटचे जे अधिवेशन झालं, शेवटचे अधिवेशन झालं, शेवटचं अधिवेशन 24 जानेवारी 1950 ला शेवटचं अधिवेशन झालं. एकूण समित्या किती होत्या? विषय समित्यांची जी म्हणजे संख्या होती ती होती 22. त्या 22 पैकी 8 महत्वाच्या समित्या आहेत. अध्यक्ष होते आपले राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष कोण होते? H.C. मुखर्जी आणि दुसरे उपाध्यक्ष होते V.T. कृष्णम्माचारी. संविधान सभेचे सल्लागार कोण होते? संविधान सभेचे सल्लागार होते B.N. राव. B.N. रावांवरून मला जर आठवलं की B.N. रावांचे जे भाऊ होते बेनेगल
रामाराव, हे बेनेगल रामाराव रिझर्व्ह बँकेचे सर्वात जास्त काळ असलेले गव्हर्नर. बेनेगल नरसिंगराव आणि बेनेगल रामाराव. बेनेगल नरसिंगराव हे सल्लागार होते संविधान सभेचे आणि बेनेगल रामाराव कोण होते, रिझर्व्ह बँकेचे चौथे आणि सर्वाधिक काळ असलेले गव्हर्नर होते. त्यानंतर संविधान सभेचे सचिव कोण होते? संविधान सभेचे सचिव जर विचारलं तर त्यांचं नाव होतं आहे HVR अय्यंगार. HVR अय्यंगार. आणि त्यानंतर संविधान सभेचं जे चिन्ह होतं, आपलं चिन्ह ते होतं हत्ती. विधानसभेचे सदस्य संख्या 389 वरून 299 पर्यंत कमी होते. पहिली बैठक कधी होते? 9 डिसेंबर 1946 ला. तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती केली जाते. आपण फ्रान्स या देशाचं अनुकरण केलं तर संविधान सभेचे तात्पुरते उपाध्यक्ष असतात फ्रँक अँथोनी. त्यानंतर दुसरी बैठक होते 11 डिसेंबर 1946 ला. त्या बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात येते आणि उपाध्यक्ष म्हणून HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी या 2 उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येते. एकूण महिला सदस्य संख्या विचारली तर 15. एकूण अधिवेशन किती झाली? 11. शेवटचं अधिवेशन झालं ते 24 जानेवारी 1950 ला. शेवटचं अधिवेशन कधी झालं? 24 जानेवारी 1950. एकूण विषय समित्या होत्या 22 आणि 22 पैकी 8 समित्या महत्वाच्या आहेत. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? BN राव. त्यानंतर सचिव कोण होते? HVR अय्यंगार. सचिव कोण होते संविधान सभेचे? HVR अय्यंगार आणि चिन्ह होतं हत्ती. तर अशा पद्धतीने आज आपण पहिलं लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये.